फणी द्यायचं होतं मला. मग इथं आलू देखील कट करून ठेवलं होतं, त्याची सुद्धा भाजी करायची होती मला घट्ट. आणि इथं डाळीला फणी द्यायला घेतलं होतं. पहिल्यांदा इथं बघून ते ठेवून इथं तेल टाकून घेतलं होतं. मग तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरे टाकून घेतलं होतं आणि 4-5 लसणाचे पाकळ्या कुटून घेतलं होतं, ते सुद्धा टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये. मग ते थोडंसं भाजले की मग लगेच इथं हिरवी मिरची देखील कट करून घेतलं होतं बारीक बारीक. मग ते सुद्धा टाकून घेतलं होतं. मला पिवळी डाळ करायची होती त्यामुळं. मग लगेच इथं छान असं हिरवी मिरच्या टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. मग तेलामध्ये चांगलं भाजी तरी मिक्स करून घेतलं होतं. मग तेलामध्ये छान असं भाजल्यापर्यंत लगेच इथं टमाटो देखील टाकून घेतलं होतं. 1 टमाटो कट केलं होतं मी बारीक साईजचं. मग ते सुद्धा टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. मग त्याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलं. मग लगेच धनिया पावडर देखील टाकलं होतं टमाटे शिजल्यापारी. मग त्याला व्यवस्थित मिक्स करून शिजलेले डाळ टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये. आणि मग लगेच इथं डाळ टाकून घेतलं होतं. मग त्याला व्यवस्थित मिक्स करून आणि थोडं पाणी टाकलं होतं वरून एक्स्ट्रा. आणि जेवढं लागतं तेवढंच पाणी टाकून घ्यायचं, जास्त नाही टाकायचं डाळीला. मग लगेच इथं मला जेवढं लागतं तेवढं टाकून घेऊन पाणी इथं शिजायसाठी ठेवून टाकून दिलं होतं डाळीला. मग लगेच इथं वरून देखील कोथिंबीर टाकून घेतलं. छान असं उकळी आली होती म्हणून तुम्ही बघू शकता. खूप छान डाळ तर शिजून झाली होती. मग लगेच इथं मला चपात्याला पीठ देखील चुरायचं होतं, चपात्या बनवायची होती मला. मग तेच तयारी चालू होती, म्हणजे चपात्याचं पीठ चुरायची. पीठ चुरून झालं होतं. मग लगेच इथं चपात्या बनवून घेतलं होतं तुम्ही मग सगळं स्वयंपाक झालं होतं माझं बनवून आणि चपात्या देखील झाली होती. मग आता फक्त किचन आवरायचंच होतं मला, म्हणजे किचन क्लीन करायचं होतं आणि गॅस पुसून घ्यायचं होतं मला. राहिलेले भांडे देखील घासायचे होते. मग तेच काम करून घ्यायचं होतं मला, ते सुद्धा करून घेतलं होतं. आणि मस्त असं किचन क्लीन करून झालं होतं तुम्ही बघू शकता. किचन आवरून झालं होतं. मग लगेच इथं दूध घेऊन आले होते, ते सुद्धा तापायला ठेवायचं होतं मला. आणि चहा सुद्धा बनवायचं होतं, ते सुद्धा बनवून दिलं होतं त्याला. आता इथं दूध तापायसाठी ठेवलं होतं. मग एवढे सगळे भांडे पडले होते, ते सुद्धा घासून घेतलं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला मग आजच्या व्हिडिओज भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.